अरे तुला सही करायची ते त्यांचं स्कीम चालू होती ना, तर आपण फॉर्म भरलेला, मग ते डिस्काउंटमध्ये ऑफर लागली आपल्याला. पण ते बोलले लोन मम्मीच्या नावावर करायला लागेल, मग आपण तुझ्या नावावर लोन केलं. काय अरे लोन तुम्ही घेतलं तर सगळे प्रोसिजर तुलाच करायला लागणार, घालून बघायचं. ते कॅमेरे चालू आहेत त्यांचे. सूट व्हायला पाहिजे. काय प्रश्न काय तुझा? बाईक त्यांनी घेतली ठीक आहे, पण मग त्यांची सही वगैरे लागेल ना. मी केलं ना, दुसऱ्या डॉक्युमेंटवर केलं, हे विटनेससाठी. तो पर्दे के पीछे क्या है भाई? पर्दे के पीछे क्या है? आता उघडल्यावर इकडे धडधडा लागला. ज्या वेळेची धगधग अशी वाट पाहत होतो ती वेळ आलेली आहे. आता तिला माहिती नाही काय, ती थोडी जंबल आहे. ठीक आहे, चलो देखते हैं पर्दे का पीछे क्या है. 3, 2, 1 स्टार्ट. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर मंडळी, आज आहे सोमवार, श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि आज नागपंचमीसुद्धा आहे. आणि त्याच उद्देशाने आपली जी नवीन गाडी आलेली आहे, आपण गाडी घेतलेली आहे TVS रॉनिन, आणि माझ्या आयुष्यातली पहिली गिअरवाली बाईक असणार आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे काय माहिती आहे का, मला गिअरवाली बाईक चालवताच येत नाही, कारण मी अजूनही कोणाच्या बाईकवर बसलो नव्हतो. सुरुवातीपासून मी एकच माझं होतं की जेव्हा पण मी ॲक्टिवा घेईन, काही घेईन, जेव्हा मी माझी स्वतःची घेईन ना तेव्हाच चालवेन. तो जो फील असतो ना, पडत धडपडत जे काही, पण अजूनपर्यंत जी स्कूटरसुद्धा शिकलो तसं काही झालं नाही आहे. तर या गिअरवाल्या बाईकवर आपला पहिला एक्सपिरियन्स असणार आहे. तर आज मी तिची डिलिव्हरी घेतो आहे. तर संध्याकाळी 6 वाजता आम्ही चाललेलो आहे आमच्या मालाडमधल्या TVS रॉनिनच्या शोरूममध्ये, TVSच्या शोरूममध्ये. तर मी बुक केलेला आहे TVS रॉनिनचा टॉप मॉडेल, कारण त्याचा जो ग्रे कलर आहे ना तो मला इतका आवडला ना, कारण 10,000 रुपये जास्त जातात आणि 2-3 फीचर जास्त आहेत, त्याविषयी मी नंतर बोलेनच. तर आजचा हा व्लॉग असणार आहे आपल्या नवीन गिअरवाल्या बाईकच्या, माझ्या स्वप्नातलं आणखी एक ड्रीम तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे हे पूर्ण होतं आहे. तर बाईकविषयी नंतर बोलेनच मी. आणि याच्यात मेन ट्विस्ट असं आहे की मी माझ्या घरच्यांनाच बोलवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जे आता मी 15 ऑगस्टची राईड केली तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की बाईक घेतो आहे, पण जिथे घेतो आहे तिथे जागा नाही आहे सगळ्यांना उभं राहायला, थोडासा हायवेला टच आहे आणि खूप क्राऊडेड एरिया आहे, त्याच्यामुळे आपण तर मी त्याच्याबद्दल नंतर मीटअप वगैरे करेन, तेव्हा सगळं काही सांगेन तुम्हाला. तर फक्त माझ्या आईला नाही सांगितलेलं आहे मी, सासूबाईंना सांगितलेलं आहे, कारण माझ्या आईचा वाढदिवस आहे 16 ऑगस्ट. तर दरवर्षी 16 ऑगस्टला काहीतरी स्पेशल असतं तिच्यासाठी. एकदा तिच्यासाठी मोबाईल घेतला, त्यानंतर बरंच असं काय काय घेतलं. एकदा माझा मोबाईलसुद्धा S23 अल्ट्रा, तोसुद्धा 16 ऑगस्टला घेतला. तर काल 16 ऑगस्टला जी आम्ही 15 ऑगस्टची राईड करून आलो ना, तर भरपूर थकलो होतो. माझा विचार तोच होता की 16 ऑगस्टलाच घ्यायची, पण पहिला सोमवार श्रावणातला, तर म्हटलं 17 तारखेला घेऊया. तर आता त्याच्यामध्ये ना राईडमध्ये माझ्या डाव्या पायाला काय लागलं मला काय कळत नाही आहे. त्याचं जे हाड असतं ना अंगठ्याचं, तर हे इथे ना सुजलं आहे, तर मला चालताच येत नाही आहे. तर मी आहे ना असं लंगडत चालतो आहे. तर आता त्याच्याबद्दल मम्मीनी ती लेपपट्टी असते ना ती आणली आहे. ही बघा, ही अशी लेपपट्टी आणली मम्मीने. मम्मी कशी लावायची ती? कारण आहे ना इथे खूप ठणकायला लागले आणि मला चालायला होत नाही. असं पकड, ते दुसरं बटन पण लाव ना लाईटचं. हिचा इफेक्ट होतो, कारण जेव्हा मी प्रयागराज राईड केलेली ना तेव्हा गाडीवर खूप लोड होता, तर डबल स्टँडला लावत ना हे इथे माझं दुखलं होतं, तर ते पण असं दुखत होतं. तर आपल्या पायाचं महत्त्व हे राईडमध्ये खूप आहे. तर ही आता लावूया, बघूया काय इफेक्ट वगैरे होतो आहे. अशी आहे ना, तरी बघा ही अशी काहीशी लावली आहे.
आणि मेन हे ना इथे दुखते, इथे पाठवून घे दुखते. तर चला बघूया. तर जसं सांगितल्याप्रमाणे आपण आता जाऊया, निघूया. त्याला सांगितलेलं नाही. ठीक आहे, ओके. 2 hours later. तर मंडळी फायनली असा काहीसा रेडी झालो आहे. आणि आहे ना मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, माझा पाय ना खूप ठणकतो आहे. तर त्याला पट्टी लावलं आहे. आणि तुमच्या बहिणी मॅडमसुद्धा आलेल्या आहेत. क्या बात आहे. आणि ही गाडी बुक करण्यामागे सगळा जो सपोर्ट आहे तो तुमच्या वहिनी साहेबांचाच आहे. तर आता वाजलेले आहेत 6:25 झालेत आणि 7 ते 8च्या मध्ये आपल्याला डिलिव्हरी घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला PDI करायचा आहे गाडीचा, 10-15 मिनटं सगळं चेकिंग वगैरे करायचं आहे. त्यासाठी आपले जे SS ऑटोमोबाईलचे बाबूभाई आहेत आपले मेकॅनिक, तर त्यांनासुद्धा मी तिथे बोलवलेलं आहे. तर आता मी पुढे जातो आहे. आणि ह्याच्या ट्विस्ट एकच आहे, माझ्या बहिणीला, जावयांना, त्याच्यानंतर योगेशला आणि 1-2 मित्रांनाच बोलवलेलं आहे आपण. वसंत भाऊ आहेत. आणि हे फक्त ना मम्मीसाठी सरप्राईज आहे, कारण तिचा वाढदिवस 16 तारखेला होता आणि 17ला डिलिव्हरी घेतो आहे. आणि श्रावणातला पहिला सोमवार आहे. आणि त्याच्यानंतर आज नागपंचमीसुद्धा आहे. आणि आपल्या अंगातच हे असे विंचू, नाग असे कडक असतात. तर त्याच्यामुळे महादेवाच्या कृपेने, बापाच्या कृपेने आणि आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आपण हा जो पाऊल, एक स्वप्न जे आहे ते आज पूर्ण करायला जातो आहे. तर आता जाऊया. आणि या सगळ्यांना मी सांगितलेलं आहे, तुम्ही एका ठिकाणी उभे राहा. जेव्हा मी फोन करेन PDI कंप्लीट होईल तर सगळ्यांनी एकदम या. आणि रात्रीची वेळ आहे, तिथे थोडी ट्रॅफिक वगैरे असेल, पापू हॉर्न वगैरे वाजतील, तेवढं ॲडजस्ट मॅनेजेबल करून घ्या. आणि एकंदरीत व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुमच्यासारखंच माझंसुद्धा एक छोटंसं स्वप्न आयुष्यातलं पूर्ण होतं आहे, जे आपण एक पाऊल पुढे करून जे हे जग सुंदर आहे ते बघण्यासाठी आपण ही गाडी बुक केलेली आहे. आणि खूप एक्सायटेड आहे. आणि आत्तापर्यंत ती 3री गाडी, आणि असं कधी शोरूममध्ये जाऊन घेतली नाही आहे. तर ती फिलिंग, ती वाईब कशी काय असणार आहे ना, आतून कसं काय रिॲक्ट होणार आहे ते तिथेच सगळं दिसेल. तर चला आता फटाफट जातो शोरूमला आणि दाखवतो तुम्हाला सगळा. एकदम व्लॉग पूर्ण बघा आणि नक्की कमेंट करा. तर चला, माझा ना शूजमध्ये पाय नाही जात आहे, कारण एकदम ते असं झोंबते आहे ना, आणि अशी म्हणतात ना असं पेटका येते. मी सँडलच घातले. तर आता जाऊया आणि लंगडतोय. काय फोन घे. तर मंडळी, हा बिल्डिंगचा ना खालचा पार्किंग एरिया आहे. आणि सर्वत्र ना एक घाण असते आणि उंदरं आतून चढून वायरी खातात. तर गाडी लावायला जागाच नाही भेटत. आता तरी जागा दिसते, पण रात्री पूर्ण भरून जातं. त्याच्यामुळे आता नवीन गाडी कुठे ठेवायची हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आणि पावसाळ्यात आहे ना उंदरं भरपूर म्हणजे वायर्स खातात. त्यांची दात आहेत ना ते सारखे असे कुडतडत असतात. बघा ना, इथे कुठेच लावायला व्यवस्थित जागा नाही. आता आपली रुस्तम इथे लावले. आणि इथे बघा बिल्डिंगखाली लोक प्यायला बसलेत. काय सांगू बघा, अशा एरियात राहून मी प्रयत्न करतो आहे. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. ते येणाऱ्या काळात काहीतरी होईल नवीन. तर रुस्तम आपली इथे उभी असते आणि इथे जागाच नाही आहे. तर चला आता नवीन गाडीला बघूया, काहीतरी ऑप्शन शोधूया. हे बघा, हे असे असतात विदाउट इंडिकेटर. कम से कम हाथ दिखाया करो, या फिर किधर चमक रहा है. पीछे का चालू ही नहीं है आपका. देखो एक्चुअली कैसा है, तुरंत लोग है तो हाथ तो दिखाओ, कोई ठोके नहीं. असं आता काय बोलणार. जाऊ दे, आपल्याला चांगलं काम करायचं आहे. कारण अशामध्येच आपले टायर स्लिप होतात, समजलं. आणि नेमका कॅमेरा चालू केला आणि नेमका त्याने लेप मारला. असं आहे. ठीक आहे, होई नाही. तर घरापासून 1 किलोमीटरवरच आहे शोरूम. आणि म्हणजे काय, म्हणजे मी एक्सप्रेस नाही करू शकत ही फिलिंग. जी मंडळी स्वप्न पाहतात ना, म्हणजे आपण पैसे साठवून गाडी घेतो, EMIवर गाडी घेतो, पण ते फिलिंगच वेगळं असतं. आणि माझ्या आयुष्यातली ही 3री बाईक आहे. मी आधीपासून ठरवलेलं, म्हणजे नॉन गिअर गाडीनंतर एक गिअरवाली बाईक येईल. त्यानंतर कधी आयुष्यात पैसे जमले बिमले तर 4 व्हीलर बघू. पण आपल्याला ना 4 व्हीलरमध्ये असं घुसमटल्यासारखं होतं. मला वाटत नाही मी लाईफमध्ये 4 व्हीलर घेईन. घेतली तर 3री 4थी 5वी बाईकच घेईन. लेट्स सी, देखते हैं क्या होता है, कैसे होता है.
कारण जी गाडीवर फिरायची मजा आहे ना ती वेगळीच आहे. कारण आपण म्हणतो ना यार हे जग खूप सुंदर आहे यार. आणि फोर व्हीलरमध्ये बसून फिरायला मिळतं. फोर व्हीलरमध्ये बसून फिरायला तर मिळतं तुम्हाला, पण ती जी आता जी वाईब आहे ना, जे 1.5 लाख किलोमीटर चालवले आहे आणि जी बोच्याला खा झाली आहे, जो आपल्यात किडा आला आहे ना तो आता मिटणार नाही. त्याच्यामुळे बघू असंच काहीसं अपग्रेड करत राहू, स्वतःला अपडेट करत राहू. आणि नितांत तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादांची खूप गरज आहे. कारण माझे ब्लॉग फक्त सबस्क्रायबर नाही बघत, सबस्क्रायबरची पूर्ण फॅमिली अशी टी व्हीवर लावून बघते. तर त्याच्यामुळे अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांकडून ठेवतो आहे की तुमचा दादा मुलगा समजून सपोर्ट करत राहा. आणि फायनली आणि लगेच एक 7-8 मिनटामध्ये पोचलो आपण. तर आता मी काय गेम नाही बोलू शकत. तर आता मी असं प्लॅनिंग केलं आहे, इथे आहे ना ही गल्ली आहे, तर या गल्लीत आपले जे मम्मी वगैरे बहीण वगैरे त्यांना सांगितलं तुम्ही याच्या इथे हॉटेल प्राईडच्या इथे उभे राहा. तर इथून हे फक्त अंतर एवढंच आहे. आज आहे ना दादाने आम्हाला फोन केला आणि बोलतो, दादाने फोन केला आणि तो बोलला की मी गाडी घेतो आहे आज नवीन. तर आम्हाला सांगितलं की आम्हाला पण माहीत नाही गाडी कोणती आहे. तर आम्हाला सांगितलं तुम्ही या आणि मम्मीला घेऊन या. आधी पहिलं आपल्या मम्मीकडे जायचं आहे. मम्मीला सांगितलं नाही त्याने, तर तो सरप्राईज देणार आहे. तर आपण तिला घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी. तो पहिला जाणार आहे दादा, तर आपण मागून मम्मीला घेऊन जाणार आहे. आणि दादासाठी आपण एक स्पेशल असं काहीतरी घेतलं आहे, ते तिकडे गेल्यानंतर दिसेल तुम्हाला. अजून काही गोष्टी आहेत त्या घरी मागवल्यात तिकडे, म्हणजे तिकडे जाऊन घेऊ आम्ही आणि नंतर बघा. आणि मम्मीला पण जरा कुठं सांगितलंय हां सरप्राईजसाठी, तुम्हाला कळेल पुढे. येस, तर चला आता आपण जाऊया तिकडे. बी एक्साइटेड. पहिल्यांदाच एवढं मोठं प्रमोशन मिळाल्यामुळे आज आपण मम्मीला घेऊन चाललोय. बघूया. वहिनी पण तयार झाल्यात, पण कोणाला काहीच माहित नाही. सरप्राईज आहे सगळ्यांना. वहिनी घातली ते नारी तिची साडी. योगेश आता तू विचार कर, मी त्याला पट्टी आणली, ती काळीवाली पट्टी असते ना, लंगडी सोडून सगळं कळलं. अरे ती पट्टी आणली दुकानातून खाली. हे व्हिडिओ नको काढू. ऐक ना, अरे ती पट्टी पट्टी आणल्याचा व्हिडिओ मी त्याला अरे पण काय तुम्ही म्हणते, चाललात कुठे? थोडी गरम चालली आहे प्रमोशन. त्याने काय केलं, पाणी प्रमोशनला? गरम केलं, उकळतं आणि त्याच्यात ती पट्टी टाकली. अरे मी म्हटलं त्याचं सगळं ती चिकट सगळं निघून गेलं. चिकट. नमस्कार मंडळी. आपण चाललोय आज एक मोठं प्रमोशन आहे आपलं केक शॉप मधलं. सो म्हणून आपण आज ब्लॉग करतोय. पण आपल्या दादाचा एक फोन आला की सांगतो ते ऍड्रेस वर या, म्हणून आपण चाललोय. सगळं सस्पेन्स आहे. सस्पेन्स आहे, कोणालाच काय माहिती नाही. शूज आहेत वाटतं. काय आणलंय? गिफ्ट आहे आमच्याकडे. बस निघालो. हे चल आहे प्राण. सरप्राईज. हा बाय. निघा तुम्ही निघा. हां हां. तर नितेश साहेब आलेले आहेत. वेलकम नितेश साहेब. तर हे आपलं टी व्ही एसचं शोरूम आहे इथे. तर आपल्याप्रमाणे तिथे आणखी एक डिलिव्हरी आहे, ज्युपिटर. क्या बात. अभिनंदन भाऊ, अभिनंदन तुमचं दोघांचं पण अभिनंदन. सेफ राईड, सेफ राईड. क्या बात. तर भावाने घेतलेली आहे ज्युपिटर. अजून आपली काय फॅमिली आलेली नाही आणि आपला मेकॅनिक पण येते, त्याच्यानंतर बाईक रिव्हील करूया. पण आम्हाला बोलला की तुम्हाला प्रमोशन देतो आणि वहिनीला ऑर्डर देतो मोठी नारी योगेश दादा कुठे बोललास? हाय टाईममध्ये त्याच्या लेटच असतं. आपण इथं एवढं येऊन उभे राहिलाय तरी अजून आला नाही. सगळ्यांच्या अगोदर निघाला येतो आणि आला नाही. दरवेळीच असंच असतं. दरवेळीचं असतं. वेट करायला आपण सगळं. कुठे जातो? टॉयलेट. ह्यांचा नवरा. आता तुमचा नवरा हो? आणि टॉयलेट. सांगायचं त्याला लवकर निघाला. तर आपले स्पेशल गेस्ट आलेले आहेत. क्या बात आहे. वेलकम वेलकम. आणि इथे भव्या बाय. तर आपण बाबूबाईला PDI चेक करायला, गाडी पूर्ण चेक करू आपण की काय कमी ज्या असतील त्या डिलिव्हरीच्या आधी चेक करू. कारण डिलिव्हरीनंतर ते तुतू मेमे होतं, त्याच्या आधी प्रॉपर एकदा चेक करून घेऊ आणि एक टेस्ट ड्राईव्हसुद्धा घेऊ. ओके ना. चला. पण त्याच्यामध्ये आपण गाडी कशी चेक करतो ते ना दाखवणार आहे, ते जेव्हा रिव्हील करू तेव्हा. तर आता आम्ही चेक करून घेतो.
तर आपल्या बाबूबाईने गाडीचा प्री इंस्पेक्शन केलेला है, तो ऑल ओके था। एकदम बढ़िया, क्योंकि हमने पूरे चेक किए गाड़ी को, फुल PDF हमने पीडीआई उसका चेक किया हम लोगों ने, डैमेज वगैरह इंजन अगर रीओपन हुआ है या नहीं हुआ, या कोई राइडर अगर मतलब दूसरी जगह से लेके आता है या कहीं एक्सीडेंट वगैरह ऐसा कुछ नहीं, गाड़ी एकदम स्मूथ। ओके, और राइड किया कैसा लगा? बहुत बढ़िया, एकदम स्मूथ है गाड़ी, गियर भी पता नहीं चलता है डालने के टाइम पे, सस्पेंशन बहुत अच्छा है, ब्रेकिंग भी बहुत अच्छा है। ठीक आहे, तर वेळात वेळ काढून आले आहे, कारण गॅरेजला आहे ना 2 बुलेट खोललेले आहेत, तर त्यांचं काम सोडून वर्क मोड पे आ गए, तो बहुत बहुत शुक्रिया। आप आपका काम कंटिन्यू करो। तो आपण आता फॅमिलीला बोलूया आणि डिलिव्हरी घेऊया। आणि इथे वसंत भाऊ सुद्धा आलेले आहेत, क्या बात, नमस्कार, काय म्हणता? बस छान गाडी वाटते, दिसायला एकदम सुंदर, तुझ्यासारखीच आहे आणि तुझ्यासारखीच ती मला वाटतं आयुष्यात भरारी घेत राहील। तर आता आलेत सगळे, काय माहीत नाही कसं सस्पेन्स होतं, काय होतं लेट्स सी। मला माहिती नाही सरप्राईज कसं काय असेल, वेटिंग करतो आहे आता। फायनली शोरूमच्या बाहेर आता सगळे आलेत, आता जाऊया। आणि शोरूमच्या आतमध्ये असं काहीसा कंडिशन आहे, अशी काहीशी। तिकडे आलेले आहेत, मम्मी शोधाशोध करते, इथं आता रिएक्शन बघूया। ए धरम, अरे अरे क्या बात, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला। हां मग चला या। काय ते वसंत भाऊ आलेत ना, त्यांची गाडी घ्यायची। हां, हो अभिनंदन अभिनंदन, नवीन अरे तुम्ही नवीन गाडी घेतले, अभिनंदन। हां, कॉंग्रॅच्युलेशन वसंत भाऊ, तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। येस येस, पार्टी कधी बा, पार्टी 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 चला वर या वर या। बस, अरे तुला सही करायचे ते, तुझ्या नावावर लोन घेतलंय। इथे 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 हे पेपर साईन कर बाबा। प्रॉपर्टी नाव नाही घेतली ना, काय बोलतो माहिती, प्रॉपर्टी वगैरे नाव नाही घेतली ना। हे नाव तर वाच काय लिहिलंय, नाही ते अरे ते त्यांचं स्कीम चालू होती ना, तर आपण फॉर्म भरलेला, मग ते डिस्काउंटमध्ये ऑफर लागली आपल्याला, पण ते बोलले लोन मम्मीच्या नावावर करायला लागेल, मग आपण तुझ्या नावावर लोन केलं। हां, कारण ते बोलले ज्याच्या नावावर लोन आहे त्यांना दाखवल्याशिवाय म्हणजे प्रोसेस नाही होणार असं। हां, काय म्हणजे ते दाखवतील, ते बोलले हम उनको ही बताएंगे जिसके नाम पे लोन है, मग आता ते ओपन करून लोन देने वाला कोण आहे? ते आहेत। हां, तुला वाढदिवसाचं गिफ्ट, काल बर्थडे होता ना तुझा। हां, सोडा ना, हे बर्थडे गिफ्ट तुला, चहा प्यायला घे का, क्या बात, क्या बात, अभिनंदन। ओ मम्मीचं लोन पास झालेलं आहे, धन्यवाद मम्मी, धन्यवाद मम्मी। हे होईल का बघ तुला, काय आहे पण मला कशाला, त्यांचे मापाचे ना काय, अरे लोन तुम्ही घेतलं तर सगळे प्रोसिजर तुलाच करायला लागणार, घालून बघायचं, ते कॅमेरे चालू आहेत त्यांचे। होतंय, शूट व्हायला पाहिजे, शूट व्हायला पाहिजे। अरे थँक्यू, हात लाव। तर मम्मीचा लोन पास झालेला आहे, धन्यवाद। प्रश्न काय तुझा, प्रश्न काय तुझा? नाही बाईक त्यांनी घेतलं ठीक आहे, पण मग त्यांची सही वगैरे लागेल ना, मग मी केलं ना दुसऱ्या डॉक्युमेंटवर केलं, हे विटनेससाठी। हां,
साक्ष लागते ना विटनेसचा. तर आपल्यासाठी फुल रेडी चालू आहे, कारण आतापर्यंत 3 ते 4 डिलिव्हरी झाल्या. पण मॅचिंग वसंत भाऊनी गाडी घेतली. वसंत भाऊ जाऊया आपण पार्टी आज वसंत भाऊंकडून पार्टी आज. चल ये हां आपली फॅमिली. जावई बापूंना जरा तिकडे एंगेज ठेवलं आहे मी सिनेमॅटोग्राफीसाठी. यो तो पडदे के पीछे क्या है भाई, पडदे के पीछे क्या है. नवीन स्कूटर घेतली आहे. क्या बात. आता उघडल्यावर इकडे धडधडा लागला. हे 2. तर चला फायनली ज्या वेळेची धगधग अशी वाट पाहत होतो ती वेळ आलेली आहे. आता तिला माहिती नाही काय, ती थोडी जंबल आहे. ठीक आहे बघूया. थांबा हे फायनल टेक 3 आणि हळूहळू करूया. चलो देखते हैं पडदे का पीछे का. 3 2 1. लेट फुटला तो दरवेळेप्रमाणे लेटच फुटतो. कसं वाटतंय तुला? हो खूप छान आहे. आता ही आपण घेतलेली आहे. शेवटी सस्पेन्स हे झालंच ना. त्या गाडीचा नंबर बघ. सस्पेन्स झाले सगळं. चल इकडे आता हे बटन दाब इकडे. हे शूट करत हां तर आपल्या गाडीचा पहिला सेल्फ आपल्या आईकडून करून घ्या. हां? कोणतं? हे खालचं हां अंगठ्यानी. थांबा मी सांगितल्यावर हां हां स्टार्ट. क्या बात. भारी. कसं वाटलं? आवाज कसं आहे? तुझ्यासारखाच आहे आवाज. हो अरे ते का पडत नाही. ठीक आहे. तर आपल्या व्हिडिओ काढला त्याने, व्हिडिओ चालू केलेला. 64 आहे हे. फिर भी राइड करते और नेक्स्ट ईयर लद्दाख. तो येणार गाडी पण येऊ दे, फोटो काढता येतो. ही एक माझ्यातर्फे एक छोटीशी भेट आहे नितीनसाठी. हे म्हणतात का ही वस्तू आहे ना आपण स्वतः विकत घ्यायची नसते, कोणीतरी आपल्या प्रेमळ व्यक्तीने जवळच्या व्यक्तीने द्यायची. आणि याच्यामुळे काय होते, जे काय इडापिडा असते वगैरे वगैरे आपल्या म्हणजे जे काही निगेटिव्ह पॉईंट असतात ते निघून जातात असं म्हणतात. ही माझ्यातर्फे एक छोटीशी भेट. खूप खूप धन्यवाद. मम्मीला हे आडवं काढायचं आहे ना. आपल्या नितीन भाऊंनी जी आपल्याला हेल्प केलेली है तो ये हमारा एक लोगो है फाइबर फैमिली का, और ये हमारा एक पहचान है. ओके, और ये हमारी तरफ से आपके लिए सर थैंक यू, धन्यवाद. ऐसे ही आपका सपोर्ट हर एक राइडर पे रखिए, और ये राइडर फैमिली ऐसे ही सेफ राइड करते रहिए मेरे साथ ऐसे.
भाव येतोस की नाही राईडला आणि मस्त मस्त आपल्याला याच्यावर ऑल इंडिया राईड भरपूर काय मी विचार केलेला आहे, भरपूर काय करायचं येणाऱ्या काळामध्ये. स्टेट्यून राहा आणि असं आहे. आणि मंडळी या आपल्या रॉनिनसाठी जसं आपण आपल्या बर्गमॅनला रुस्तम नाव ठेवलं आहे, रॉनिनसाठी तुम्ही एक चांगलं नाव सजेस्ट करा ज्याचंसुद्धा नाव हे फायनलाइज आपली फॅमिली करेल. त्याला मस्त असं एक्साइटिंग प्राईज देऊया आणि त्याच्यासोबत राईडसुद्धा नक्की करूया हे ना. मी माझ्यातर्फे नितीनच्या रोनीसाठी एक सुंदरचं नाव सजेस्ट करतो, चेतक. जे महाराणा प्रतापचं होतं हं? चेतक. त्यांनी त्यांच्या म्हणजे जो प्रसंग आला त्यावेळी त्यांनी भरपूर मोठी नदी किंवा नाला जे काही होतं त्याच्यावर जंप करून त्यांना सुखरूप परत पाठवलं. म्हणून मला वाटतं का हिला चेतक नाव द्यावं. नक्की नक्की नक्की. खूप खूप सजेशनसाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार मंडळी, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा कमेंटमध्ये. कशी वाटली आमची बाईक, आमचा ब्लॉग, आणि नाव जरूर सजेस्ट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. तो लाईट मारली तर मॅकअप. चला बघूया. नोटा पडल्या, नोटा उचला सगळ्यांनी. तर मंडळी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी खरेदी ती सुद्धा कॅश पेमेंटमध्ये आपण केलेली आहे आणि आयुष्यातलं मोठं कॅश पेमेंट मी आता केलेलं आहे. आणि सगळं शक्य झालेलं आहे. थँक्यू सो मच. असाच सपोर्ट आणि असंच आपल्याला पुढे अजून खूप फिरायचं. चल भावा राईडला आणि आयुष्य खूप सुंदर आहे या जन्मसाठी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायचं. फायनली आता आम्ही निघतोय, जाऊया घरी. बघूया कंटिन्यू आता व्हिडिओ येणार. धन्यवाद धन्यवाद. तर आता आपलं नाव राहुल भाऊने आपल्याला जाताच स्पेशली. तर सगळ्यांना फायनली बाय बाय. खूप खूप थँक्यू आणि येस येस सेफ राईट सेफ राईट. धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कुठं कुठं. थँक्यू नक्कीच. येस चलो नितीन भाई मिळते. चला आपण ते आहे ना करूया म्हणजे येणाऱ्या काळामध्ये. हो आयुष्यातली पहिली गिअर बाईकची डबल सीट. क्या बात आहे. अरे हे नीट पकड. नीटच आहे, बरोबर आहे, येतोय. क्या बात आहे. चला आता तुमचं काय मत आहे? खूप भारी वाटतं आम्हाला. पहिली गिअर बाईक ना, पहिली गिअर बाईक आले आपल्या फॅमिलीमध्ये. फायनली हमने कर दिखाया. फायनली मागे ना मागे. हिला कशी खाली ठेवतेच मला काय जमत नाही. आणि माझा पाय नाही पोचत आहे, काय माहीत मी कशी चालवेल. आता याला मला ठेवायला माझं पण असं वेट काय तीच पाय मोडला. कुठं रात्री गेलेला का माझे रात्रभर गायब होतं असे बाळाचे वाटला. आणि एक मिनटं. आणि या सगळ्या मागच्या पडद्या मागचा कलाकार आपला योगेश भाऊ. तुम्ही तिकडे बघा जरा एक मिनिट. हे इकडे दाखवून. ज्याप्रमाणे आपल्या फॅमिलीमध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये योगेश असतो आणि योगेशशिवाय मी तरी अपूर्ण आहे. तर अशीच कॉंग्रॅच्युलेशन. भावाला भावाची साथ राहू दे. क्या बात आहे. और इधर आपला प्रणय. खूप खूप धन्यवाद. आणि प्रणयची क्रिएटिव्हिटी तुम्हाला बघायची असेल तर प्रश्वेता हा त्यांचा ब्लॉग चॅनल नक्की बघा. एकदम कॉमेडी व्हिडिओज करतात आणि आता हळूहळू आहे ना ते आपल्या सिनेमामध्ये जाणार अशी तरी माझी इच्छा आहे. कारण माझ्या बहिणीचे एक्सप्रेशन भारी असतात. त्यानंतर माझा शाळेतला मित्र नितेश. खूप खूप धन्यवाद. तर आत्ताची गाडी नितेशच चालवणार आहे. तर जाता जाता आपल्या मालाडचे चॉकलेट बॉय खूप धन्यवाद. अशीच आपल्याला पुढे सुद्धा सेफ राईड करायची आहे. त्यानंतर कसं
त्या बात हे असे पागलवती. त्यानंतर आपला लंगोटी मित्र नितीन. आम्ही एकदम लहानपणापासून म्हणजे शिशू बाल पहिली लंगोटी नव्हतं घालायचो. तर खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपल्या बहिणाबाई श्वेता पाष्टे, खूप खूप तुमचे धन्यवाद. नंबर खूप तर भारी वाटलं आपल्या एक बहिणीला आम्ही मिस करतोय, ती सध्या join ऑफिस होईल ती. ऑफिसमधून येते. तर तिला ब्लॉग संपता आणि सगळा जो काही आशीर्वाद आहे, आशीर्वादाचा भंडार, तर ती आपल्या मातोश्री. कसं वाटतंय तुला? धन्यवाद. तर असाच तुझ्या पोरावर आशीर्वाद ठेव, तर असाच तुझ्या मुलावर आशीर्वाद ठेव आणि मेन म्हणजे विश्वास ठेव. तो जे काही करेल ना कॉन्फिडेंटली आणि लोकांचा सेफली विचार करूनच करणार. आणि तुझा आशीर्वाद असेल तर सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करणार. हे काय तुम्ही काय काय गोळाला गोळ्यावर बसलेले गोळा देणार. ए बोलू नको काय, जिमला जाते ती आता. हा 3 महिन्यानंतर बघ तू. थांब हे कर थांब. क्या बात. दाबलंय. अरे काय दाबलंय हे. हा माई पकड के रखा है. हा. काय हा. क्या बात क्या बात. ए, मागून मागून सपोर्ट. गाडी शिकली. काय काय नवरा कसा उड्या मारतो. फुटरेसवर पाय देऊन चल. स्वतः बसायचं. जमतंय. बस. आम्ही सरळ करतो. हे सरळ कर. हा नाही त्यांनी ते गॅसवाल्यासाठी चेहरा बघ चेहरा ढगात गेलाय. दाब. आणि कर चालू. अरे हे चल. त्याला आता शेवटचा टेस्ट राईड प्रणय शितप. पण आम्ही सिंगल पकडू का. तर चला आता थोडीशी पेटपूजा करूया आणि निरोप घेऊया. मम्मी आम्ही जे पण तुला सांगितलं ते सगळं खोटं होतं. केकचं प्रमोशन आहे, केक शॉपचं वगैरे, तुला बाहेर घराच्या आणायचं होतं म्हणून आम्ही तुला सगळं सांगितलं. केकचं प्रमोशन आहे, खोटं सांगितलं. मग तुला काय वाटलेलं, खरं वाटलेलं? हो, आणि हा म्हणाला ना मला की 5-5:30पर्यंत तयार राहतो. तर चालेल, मग जायचंय कुठे तर ना आपल्याला बाहेर जायचंय. आणि पण आवडलं, पण मला काय वाटलं म्हणजे ज्या ते हा सही करतो म्हणजे ह्यानेच घेतली असं मला डाऊट वाटला. आता ते आणि मग तू काय बोलत होतीस, काय ही देऊन ती काय. हां, म्हणजे मला असं वाटलं ते काय चेंज करतात ना एक्सचेंजमध्ये, तसं मला वाटलं. जुनी देऊन नवीन घेतली. हां, असं काय तू म्हणायला काय अगोदर आम्ही हे केलंय ऑफरमध्ये. हां, ऑफरमध्ये, म्हणून मला तसं वाटलं. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. मी नव्हते त्याच्यात, पण आता आहे. सोनूचं जेवण एवढंच आहे, पापड मागवलाय तिला फक्त. मम्मीचा बर्थडे आणि गाडीचं सेलिब्रेशन एकत्र करतो आम्ही आज. मस्त मस्त. उड्या मारल्या. गाडीचं सिलेक्शन कसं होतं. 1 नंबर. तसं मला माहिती होतं पहिलं. कलर पण 1 नंबर. कोणता 1 नंबर. न्यू फॅमिली मेंबर ॲडेड. खूप भारी वाटते. आणि आता तुम्हाला एक चॅलेंज आहे की नाव सगळ्यांनी सजेस्ट करायचं, नाव काय ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, ते आता माइंड इट करून ज्याचं बेस्ट नाव असेल त्याला प्राइज आहे. हे गाडीचं सिलेक्शन 1 नंबर होतं. फक्त आता प्राइसिंग वगैरे काय ते नितीन बरोबर नंतर मी बोलून घेईन आणि आम्हाला पण घ्यायची, आपण बघू पुढे. बाकी 1 नंबर गाडीचा शूट वगैरे सगळं मस्त झालेलं आहे आणि खूप मजा आली. रस्त्यावर आम्ही येण्यासारखे नाचलो आहे, ते तुम्ही बघाल. आय होप ही अन्वीकडून पार्टी आहे. आय होप आय होप अन्वीकडून पार्टी झाली. पण होप मध्ये नाही झाली. होप मध्ये नाही झाली. आय होप होप होप. जेवण करूया आणि हा ब्लॉग एकंदरीत बाईक सरप्राईज जे होतं मम्मीसाठी जे थोडं केलं होतं. तर खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा अभिनंदन तुझं, आणि खूप छान आहे, खूप छान वाटलं. म्हणजे सरप्राईज खूप छान वाटलं. तर चला आता आम्ही जेवतो. आणि
तर आपल्या रॉनिनसाठी सगळ्यांनी मस्त मस्त असं नाव सुचवा, जे नाव ट्रॅव्हल रिलेटेड असेल, निसर्गाशी रिलेटेड असेल आणि असं काहीतरी वेगळं असेल. देवा वगैरेच आपल्याला नाही ठेवायचं आहे, कारण रोशनी श्रुती रोशनी बबली. हां, तर चला ब्लॉग इथे सेंड करूया. आता आम्ही जेवतो आणि एकंदरीत शुभेच्छांचा वर्षाव करा आणि आपल्या या ऑल CC रायडर्स क्लब महाराष्ट्राला नक्की तुम्ही जॉईन व्हा आणि येणाऱ्या राईडला नक्की या. हो, येणाऱ्या राईडला बोलवास. एक मिनटं, आपल्या येणाऱ्या राईडला इन्व्हिटेशन द्या सगळ्यांना. आता लवकरच आम्ही पुढची राईड अरेंज करणार आहेत, तर सगळ्यांना नम्र विनंती आणि आग्रहाचे आमंत्रण, सगळ्यांनी येऊन जॉईंट व्हा. बाय बाय. बाय.